नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. संयुक्त पूर्व परीक्षेतील अर्थव्यवस्था या विषयावरील प्रश्नांचं विश्लेषण मागील काही सेशन्सपासून आपण पाहत आहोत. 2020, 19, 18 आणि 17 या चारही वर्षातील संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स या घटकावर काय प्रश्न विचारले, किती प्रश्न विचारले, प्रश्नांचं स्वरूप काय होतं, पुढे काय विचारलं जाऊ शकतं आणि कुठले घटक महत्त्वाचे आहेत, या महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा आपण मागील काही सेशन्सपासून घेत आहोत. या आधीचे सेशन जर तुम्ही मिस केला असाल तर तुम्ही नक्की यूट्यूब चॅनलची प्लेलिस्ट चेक करा. त्यामध्ये तुम्हाला हे सेशन्स पाहायला मिळतील किंवा न्यू इंडिया करिअर फोरमच्या ॲपवर सुद्धा सेशन्स पाहायला मिळतील. या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत तर सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचे जे काही सेक्टर्स आहेत त्यामध्ये ॲग्रिकल्चर म्हणा, इंडस्ट्री म्हणा, सर्व्हिस सेक्टर म्हणा, या सर्व भागांवर काय प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत प्रामुख्याने. त्यासोबतच आपल्या सिलेबसमध्ये जर आपण या घटकाला जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न असा एक शब्द दिलेला आहे आणि त्याला पण आपण या सेक्टर्स ऑफ इकॉनॉमीमध्ये समाविष्ट करतो. शेती आणि उद्योग या दोन शब्दांचा समावेश सिलेबसमध्ये आहे. सेवा क्षेत्राचा शब्द आपल्याला इथे सेवा क्षेत्र किंवा असा शब्द तुम्हाला सिलेबसमध्ये दिसत नाही, परंतु त्यांनी प्रश्न 2017 मध्ये एक विचारलेला आहे, तो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की 9व्या योजनेमध्ये सेवा क्षेत्राचा विकास का झाला वगैरे, राईट. सो अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्या प्रश्नांवरून आपल्याला काही पुढे निष्कर्ष काढता येतात का, कुठले घटक महत्वाचे आहेत, त्याचा आढावा आपण पुढे घेऊया. तत्पूर्वी किती प्रश्न विचारले हे मी तुम्हाला सांगतो. एकूण जर आपण पाहिलं 2020 ते 2017 पर्यंत एकूण 13 प्रश्न विचारले. 2020 मध्ये जर आपण पाहिला 2020च्या परीक्षेमध्ये 5 प्रश्न आहेत. त्यानंतर 2019च्या परीक्षेमध्ये 2 प्रश्न आहेत. 2018च्या परीक्षेमध्ये त्यांनी पुन्हा 5 प्रश्न विचारलेत आणि 2017 मध्ये त्यांनी 1 प्रश्न विचारला. सो अशा पद्धतीने त्याची फोड करता येईल. आणि मी तुम्हाला याआधी सांगितलं की सेक्टर्स ऑफ इकॉनॉमीमध्ये आपण काय काय टाकतो. तर सुरुवातीला राष्ट्रीय उत्पन्न जो आहे, नॅशनल इन्कम या घटकाचा आपण सिलेबस मधला जो घटक आहे तो तुम्हाला सांगतोय. त्यानंतर शेती क्षेत्र असा एक शब्द आपल्याला त्या सिलेबसमध्ये दिसेल, शेती, आणि त्याच्यानंतर उद्योग, हे 2 शब्द तुम्हाला दिसतील. परंतु नेक्स्ट महत्वाचा जो शब्द आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या, म्हणजे याच्यामध्ये हे 3च शब्द तुम्हाला यामध्ये दिसतील सिलेबसमध्ये. परंतु आयोगाने या पलीकडे जाऊन, लक्षात घ्या, या पलीकडे जाऊन त्यांनी पंचवार्षिक योजना पण विचारलेल्या आहेत, राईट. मग पंचवार्षिक योजना विचारल्या तर मग त्याला पण आपल्याला इथेच टाकावं लागेल. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये शेती क्षेत्राचा वाटा किती राहिला आहे, आपल्या नियोजन करत असताना नियोजनाला अपयश का आलं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेक्टर्स ऑफ इकॉनॉमीमध्ये आपल्याला घ्यावं लागेल. कारण कुठल्याही देशाचं नियोजन करताना ह्या तीनही क्षेत्रांचं नियोजन केलं जातं, बरोबर आहे की नाही. असं नाही की ॲग्रिकल्चरचं नियोजन केलं आहे, सर्व्हिसचं नाही आहे, उद्योगचं नाही आहे, असं तर होणार नाही. सो ह्या सगळ्या घटकांचा समावेश आपण याच्यामध्ये करून आपण ह्या सगळ्या घटकांना पाहूया. ओके. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की न्यू इंडिया करिअर फोरमद्वारा अर्थव्यवस्था या विषयाची बॅच घेतली जाते आणि त्याच्यापैकी सध्याची संयुक्त गट ब आणि क या पूर्व परीक्षेसाठी एक स्पेशल कोर्स आपण सुरू केलेला आहे. तो आपल्या न्यू इंडिया करिअर फोरमच्या ॲपवर तुम्हाला पाहायला मिळेल. याविषयीची सर्व माहिती ॲपवर उपलब्ध आहे. आता मी पहिल्या प्रश्नाकडे जातो. प्रश्न काय विचारलेला आहे बघा. ग्रुप बी 2020चा हा प्रश्न आहे, ठीक आहे. प्रश्न आहे की हरित क्रांतीनंतर रिकामी जागा हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. पहिला महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही प्रश्न या आधीचे वाचले असणार आहेत. असं एकही विद्यार्थी नसेल कदाचित हे सेशन्स पाहताना की या आधीचे पेपर्स त्याने पाहिलेलेच नाहीयेत. मग पुन्हा प्रश्न वाचण्याचा फायदा काय होतो. मी तुम्हाला नेहमी सांगतो की प्रश्न जेवढ्या जास्त वेळ तुम्ही तो रीड कराल त्या प्रश्नाच्या माध्यमातून आणखी काही मुद्दे तुम्हाला कळत जातील. म्हणजे मी काय वाचायला पाहिजे, कसं वाचायला पाहिजे आणि वाचताना लाईन बिटवीन द लाईन कुठे फोकस करायला पाहिजे. मुद्दा हा विचारलाय त्यांनी की हरित क्रांतीचे परिणाम काय झाले. हरित क्रांतीचे 2 परिणाम आहेत, एक पॉझिटिव्ह परिणाम आहे आणि एक निगेटिव्ह परिणाम आहे, बरोबर आहे की नाही. मग हरित क्रांतीचे जे काही परिणाम झाले ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. असा हा प्रश्न आपल्याला अप्रत्यक्षरित्या सांगतोय. यापुढेही जर प्रश्न विचारला गेला तर हरित क्रांतीच्या खालील पर्यायामधून निवडा की खालीलपैकी कोणता परिणाम जे आहे ते हरित क्रांतीमुळे झालेला आहे किंवा ते नकारात्मक परिणाम दर्शवते वगैरे वगैरे, राईट. सो हा मुद्दा आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. हरित क्रांतीनंतर हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे अन्नधान्य पीक आहे. त्याच्यामध्ये 2 आपण तर आपल्याला माहिती आहे की तांदूळ आणि गव्हाचा जो आहे तो जास्त वाटा आहे, याच्यामध्ये जास्त आपल्याला वाढ झाल्याचं दिसून येतं. बाजरी मक्याची जरी वाढ झाली असेल, पुरेशी वाढ जी झालेली दिसली तरी ती तेवढी नाहीये ॲज कम्पेअर टू तांदूळ आणि गव्हाचा विचार करता, राईट. मग अशा पद्धतीने आपण 50% आपल्याला शक्यता माहितीच होते की नाही, तांदूळ आणि गहू हे जे आहेत ते त्याच्यामध्ये वाढ झाली. आता एखाद्याला ॲक्युरेट माहीत असेल की नाही तांदळापेक्षा गहू वाढलंय तर तो नक्कीच हे करू शकतो, कारण त्यामागची कारणं आहेत. काही कारणं अशी आहेत, कारण आता मुख्य कारण काय होतं की हे मेक्सिकन खुजा जातीच्या बियाणांमुळे जे गव्हामध्ये प्रचंड वाढ झालेली होती. पण त्याची आकडेवारी काही लक्षात असेलच प्रत्येक विद्यार्थ्याला, याची शक्यता कमी असली तरी सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण अशा स्वरूपाचे प्रश्न
आलेले आहेत, राईट. जर आपण गव्हाची आकडेवारी जर आपण पाहिली तर 1964-65 मध्ये लक्षात घ्या, हे 12.26 दशलक्ष टनांवर उत्पादन होत होतं, जे 71-72 मध्ये, म्हणजे आता फार काही काळ जास्त नाहीये, 5-6 वर्षाचा काळ आहे. या 5-6 वर्षाच्या काळामध्ये जवळपास दुप्पट जी वाढ आहे ती आपल्याला दिसून येते, त्याचं उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. म्हणजे 12 पासून डायरेक्ट 26 दशलक्ष टनांपर्यंत ती वाढ झाली. पुढे 2001-2 मध्ये जर आपण पाहिलं आणि 2006-7 मध्ये पाहिलं तर ही वाढ 72 दशलक्ष टनांवरून पुन्हा 74 दशलक्ष टनांपर्यंत गेली. म्हणजे गहूमध्ये बऱ्यापैकी वाढ झाली आणि ती वाढ लक्षात घ्या दुपटीपेक्षा अधिक होती, हे आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जवळपास 35 वर्षाच्या काळामध्ये गव्हाचं उत्पादन जर आपण पाहिलं तर साधारणपणे दुपटीपेक्षा अधिक झालं, हे प्रामुख्याने दिसून येतं, राईट. नेक्स्ट आहे की आता ही वाढ का झाली याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की लागवडीखालील क्षेत्र वाढलं होतं का, तर हो, 100% खरं आहे की गव्हाच्या लागवडीखालील जे क्षेत्र आहे ते जवळपास 64-65 मध्ये 13.46 दशलक्ष हेक्टर होतं आणि ते जर आपण 70-71 मध्ये पाहिलं तर 18.24 दशलक्ष हेक्टर पर्यंत वाढलं. म्हणजे तुम्ही लागवडीखालील क्षेत्र वाढवलं, हे एक महत्वाचं कारण आहे. आणि त्याच्यानंतर मग अशा जातींच्या जे काही बियाणे तुम्ही वापरता तेही एक कारण आहे. आणि हरित क्रांतीमुळे यावर फोकस करण्यात आलेला होता, हा एक महत्वाचं कारण आहेच, राईट. गव्हाच्या दर हेक्टरी उत्पादनामध्ये सुद्धा वाढ झाली का, हो, पुढे आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण तांदळाकडे जाऊया. 1964-65 मध्ये जर आपण पाहिलात, राईट, 1964-65 ते 1971-72 यामध्ये तांदळाच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ झाली, परंतु ती 39.29 दशलक्ष टनांवरून पुढे ही जी वाढ आहे ती फक्त 42.23 दशलक्ष टनांपर्यंत वाढली. म्हणजे फार अशी वाढ दिसत नाहीये, वाढ दिसत आहे परंतु फार अशी नाही. 39 पासून फक्त 42 पर्यंत गेलेली आहे, राईट. 1964-65 मध्ये जर आपण तांदळाच्या दर हेक्टरी उत्पादकतेत केवळ जुजबी स्वरूपाची वाढ झाली, हे आपल्याला यावरून दिसून येते. त्याच्यामुळे त्याचं उत्तर गहू का आहे, तर यामागचं कारण हे प्रामुख्याने हे आहे. ओके, पुढे जाऊया. बघा, भारतातील काही प्रमुख पिकांच्या प्रति हेक्टर उत्पादकतेतील प्रवृत्ती आपल्याला यामध्ये दिलेली आहे. प्रति हेक्टर किलोग्रॅम मध्ये जर आपण आकडेवारी पाहिली तर गव्हाची आकडेवारी तुम्ही सुरुवातीला बघू शकता 655 प्रति हेक्टर किलोग्रॅम, राईट. त्याच्यानंतर हीच आकडेवारी जर आपण इकडे 2012-13 मध्ये पाहिला तर 3118 पर्यंत दिसते. इकडे जर तुम्ही पाहिलात तर बघा, तांदळाची 1336 आहे, इकडे 1630 आहे, राईट. सो अशा पद्धतीने ही गव्हाची सुद्धा प्रति हेक्टर उत्पादकता आपल्याला यावरून वाढलेली दिसून येते. मग अशी काही आकडेवारी जर आपल्याला विचारली जात असेल तर ती कुठून अभ्यास करायची, हा पण महत्वाचा मुद्दा असतो, बरोबर आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला सोर्स पण कळायला पाहिजे, कारण पारंपरिक पुस्तकांमध्ये अशा स्वरूपाची एवढी डिटेल आकडेवारी देणं शक्य पण नसतं, राईट. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मर्यादा येते पुस्तकामध्ये, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या नसतात. परंतु अलीकडे आपल्याला अहवाल असतील किंवा त्याचं विश्लेषण आपल्याला नक्की करता येऊ शकतं आणि हे आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये नक्की करत आलेलो आहोत. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअरच्या डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर कोऑपरेशन अँड फार्मर वेलफेअर हे सगळं यांनी ह्या मिनिस्ट्री अंतर्गत असं म्हणूया आपण सोप्या भाषेत. सो या मिनिस्ट्री अंतर्गत काही ॲडव्हान्स एस्टिमेट जे आहे ते दिले जातात. आता हे 4th ॲडव्हान्स एस्टिमेट आहेत 2019-20चे. याच्यानुसार जर आपण प्रोडक्शन किती आहे हे जर आपण पाहिलं, मग खरीपसाठी रब्बीसाठी एवढं काही डिटेल लक्षात घ्यायची गरज नाही. टोटल जर आपण विचार केला तर राईसचं इथं जवळपास आपल्याला 118.43 एवढं म्हणजे मिलियन टन मध्ये, लक्षात घ्या हे मिलियन टनचे आकडे आहेत, 118 मिलियन टन एवढं आपलं प्रोडक्शन दिसतंय राईसचं. सो इतर याचा विचार जर आपण करायला गेलो तर राईसचं प्रोडक्शन जे आहे ते बऱ्यापैकी जास्त आहे. व्हीटचं जर आपण पाहिलं याच्यामध्ये पुढेही भविष्यासाठी ही आकडेवारी महत्वाची आहे, म्हणून मी तुम्हाला ही सगळी आकडेवारी इथे दाखवतोय. 107 मिलियन टन एवढं आपलं गव्हाचं उत्पादन जे आहे ते झालेलं आहे किंवा हे अपेक्षित आहे. 4th ॲडव्हान्स एस्टिमेट आहे, त्यामुळे ते अपेक्षित असं म्हणता येईल, राईट. ओके, नेक्स्ट. भारत हा जगातील सर्वात मोठा रिकाम्या जागा उत्पादक देश आहे. आता याच्यामध्ये ताग म्हणजे ज्यूट आहे, स्टील आहे, सिमेंट आहे, शुगर आहे. आता हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे की अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. वन लाईनर प्रश्न आहेत, परंतु फॅक्च्युअल आहे की आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की सर्वात जास्त कुठे आहे, पहिला क्रमांक कुठे लागतो देशाचा, दुसरा क्रमांक कुठे वगैरे. सो याचं योग्य उत्तर काय आहे, ज्यूट हे योग्य उत्तर आहे. तुम्हाला ज्यूट माहिती नसेल तर तुम्ही एकदा गुगल करा, तुम्हाला ते सगळं समजून जाईल. बघा, असे जर फॅक्च्युअल मुद्दे विचारले जात असतील तर आपल्यासाठी आणखी जबाबदारी वाढते की अजून आपल्यासाठी काहीतरी फॅक्च्युअल मुद्दे जे आहेत ते आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारले जाऊ शकतात. सो मी याच्यामध्ये ऑथेंटिक माहिती तुम्हाला दाखवतोय. इंडियाज पोझिशन इन वर्ल्ड ॲग्रिकल्चर 2018 हा जो रिपोर्ट आहे, सो म्हणजे ह्याचा हे स्टॅटिस्टिक 2020 मध्ये पब्लिश झालेला रिपोर्ट आहे. हा टोटल एरिया किती आहे, पॉप्युलेशनच्या संदर्भात काय क्रमांक लागतो, परंतु सर्वात महत्वाचं आहे की क्रॉप प्रोडक्शन हे मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं आहे, प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं आहे, लक्षात घ्या, ठीक आहे.
टोटल एरिया जर आपण पाहिलं तर जवळपास त्याच्यामध्ये आपला 7 क्रमांक लागतो, हे तुम्हाला माहिती आहे. आधी रशिया, मग कॅनडा, USA, चायना, ब्राझील, ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर आपला 7वा क्रमांक लागतो, राईट. म्हणजे क्षेत्रफळाचा विचार करायला गेला तर. त्यामुळे लँड एरियाचा जर विचार करायला गेला तर आपला त्यामध्ये सुद्धा 7 क्रमांक लागतो, राईट. आणि इथे जगामध्ये किती वाटा आहे तर 2.44. जगाच्या, लक्षात घ्या, जगाच्या तुलनेत आपला वाटा जो आहे 2.44, इकडे 2.28 वगैरे. पॉप्युलेशनच्या बाबतीत आपला सेकंड क्रमांक लागतो चायना नंतर, आणि रुरल पॉप्युलेशनच्या बाबतीत जर आपण पाहिला तर पहिला क्रमांक लागतो. ठीक आहे. बाय द वे, आता आपण याच्याकडे मुद्द्याकडे जाऊया. क्रॉप प्रोडक्शनच्या बाबतीत मिलियन टन्समध्ये किती आहेत, राईट. आता याच्यामध्ये व्हीट आहे बघा आणि राईस आहे. व्हीटच्या बाबतीत जर आपण पाहिला तर दोन्ही व्हीट आणि राईसच्या बाबतीत आपला सेकंड क्रमांक लागतो. हे येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून पाठच करून घ्या. पहिला क्रमांक चायनाचा आहे बघा. बहुतांश ठिकाणी तुम्हाला फर्स्ट क्रमांकावर चायनाच दिसेल आणि काही महत्वाच्या मुद्द्यावर मग बाकी USA वगैरे आहेत. ठीक आहे. मग आपला पल्सेस म्हणजे डाळींच्या बाबतीत आपला पहिला क्रमांक आहे. हा पण महत्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे जर वाटा जर आपण पाहिलं जगाच्या याच्यामध्ये जर आपण वाटा जर आपण पाहिला तर 27.63 हे जे आहे एवढं पर्सेंटेजमध्ये आपला वाटा दिसतो आणि पहिल्या क्रमांकावर आपण आहोत, राईट. त्याच्यानंतर इकडे ग्राउंड नट जे आहे म्हणजे भुईमुग जर आपण पाहिलं तर सेकंड क्रमांकावर लागतं. इकडे चायना फर्स्टवर आहे, राईट. त्याच्यानंतर कमर्शियल क्रॉपमध्ये जर आपण शुगर केनचा विचार करायला गेला तर याच्यामध्ये सुद्धा सेकंड क्रमांक आहे. पहिला ब्राझीलचा आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे, राईट. ऊसाच्या उत्पादनामध्ये इकडे जर आपण पाहिलं तर आपला दुसरा क्रमांक आहे. ब्राझील पहिल्या क्रमांकावर आहे. चहाच्या उत्पादनामध्ये आपण सेकंड क्रमांकावर आहोत. चायना फर्स्ट क्रमांकावर आहे. कॉफीच्या उत्पादनामध्ये आपण 8व्या क्रमांकावर आहोत. पहिले 7 देश जर आपण पाहिले तर इकडे ब्राझील, व्हिएतनाम, इंडोनेशिया, राईट. त्याच्यानंतर हे काय आहे कोलंबिया, त्याच्यानंतर हे हेंडारूस वगैरे हे असे देश आहेत. इथिओपिया, पेरू, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यूटच्या उत्पादनामध्ये बघा प्रश्न इथे आलेला आहे आपल्याला. ज्यूटच्या उत्पादनामध्ये फर्स्ट क्रमांक आपला लागतो. बाकी टोबॅकोच्या बाबतीत थर्ड क्रमांक लागतो चायना आणि ब्राझील नंतर, ठीक आहे. फ्रुट्सच्या बाबतीत जर आपण पाहिलं व्हेजिटेबल जे काही प्रायमरी व्हेजिटेबल्स आहेत त्याच्या बाबतीत सेकंडच आहे. फ्रूट प्रायमरी याच्यामध्ये सेकंड आहे. त्यानंतर पोटॅटोच्या बाबतीत सेकंड क्रमांक आहे. ओनियनच्या बाबतीत सेकंड क्रमांक आहे. पहिला चायनाचा क्रमांक आहे. सो अशा स्वरूपाची काही आकडेवारी विचारली जाते, काही क्रमांक विचारले जातात. त्यामुळे असे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही नक्की लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आणि हे सगळे फॅक्च्युअल डेटासह कन्सेप्ट हा भाग मी आपल्या कोर्समध्ये शिकवला आहे, त्यामुळे त्याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. टॉप 10 ज्यूट प्रोड्युसिंग स्टेट जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये चित्रासह तुम्हाला ही म्हणजे क्रमांक जो आहे तो पाहता येईल. पहिला वेस्ट बेंगाल आहे, दुसरा बिहार आहे, तिसरा इकडे आसाम आहे, त्यानंतर इकडे चौथा आंध्र प्रदेश, 5वा ओडिशा, 6वा मेघालय, मग 7 नागालँड वगैरे, ठीक आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न काय होता. 1950-51 ते 13-14 या काळामध्ये भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट होते, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. लगेच बऱ्याचदा मराठी वाचताना हे जर लक्षात नाही आलं तर इकडे GDP आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे, ठीक आहे. द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा जर आपण पाहिला, द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा म्हणजे आपण सेकंडरी सेक्टर विचार म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आपण सेक्टर ऑफ इकॉनॉमी हा शब्द त्याला का दिला, यासाठीच दिला की ते काळ देतात आणि मग या काळामध्ये या क्षेत्राचा काय वाटा राहिलेला आहे, तो वाढलाय की घसरलाय वगैरे अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारतात. काही फॅक्च्युअल डेटा पाठ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे 16.6 ते 26.2. सोर्स पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला इकॉनॉमिक सर्वे का वाचायला पाहिजे, तर यामागचा उद्देश हा पण आहे की इकॉनॉमिक सर्वेमध्ये एक ट्रेंड दिलेला असतो, काही ग्राफ्स दिलेले असतात. ते जर तुम्हाला एकदा तुम्ही त्याचे नोट्स वगैरे व्यवस्थित बनवून ठेवलात की तुम्हाला फक्त येणाऱ्या इकॉनॉमिक सर्वेचे किंवा बजेटचे फक्त त्याच्यामध्ये आकडेवारी काही म्हणजे हे करावं लागतात, अपडेट करावं लागतं. म्हणजे येणाऱ्या पुढच्या काळाच्या, लक्षात घ्या, जुन्या काळाचे तर काही अपडेट करायची गरज नाही, आकडे तेच असणार आहेत, ते काही बदलणार नाही आहेत, ठीक आहे. म्हणजे जुन्या, लक्षात घ्या, मी जुना शब्द वापरतोय म्हणजे 13-14 पर्यंतचे. जर आपण अलीकडचे जर आपण पाहिलं 18-19चे तर ते ॲडव्हान्स इस्टिमेट असतील किंवा फायनल इस्टिमेट असतील, हे सगळं म्हणजे फायनल आकडे असतील तर हे सगळे बदलतात. परंतु जुने आकडे हे काही बदलणारे नाही. जर तुम्ही जुने आकडे काही जर तयार करून ठेवला तर त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पुढच्या एक्झाम्समध्ये नक्की होतो. असे काही आकडेवारी असतात, त्याचा एक ट्रेंड असते, तो तुम्हाला इकॉनॉमिक सर्वेच्या माध्यमातून किंवा असे जे काही स्टॅटिस्टिक बुक्स असतात त्याच्या माध्यमातून तुम्हाला नक्की हे होतात, ठीक आहे, पाहता येतात. ओके, नेक्स्ट प्रश्न मी आता घेतोय की राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू झाली आहे, म्हणजे सुरू करण्यात आलेली आहे. आता राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आता तुम्ही याला रफ्तार म्हणून ओळखता, राईट. हे रफ्तार जी स्कीम आहे ना, हीच आहे की राष्ट्रीय कृषी विकास योजना, ठीक आहे, जी पुढे कंटिन्यू करण्यात आली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक समाविष्ट करण्यात आले. त्याच्याविषयी आपण एकदा बोललेलो आहोत, आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये यावर चर्चा झालेली आहे, ठीक आहे. समाकलित म्हणजे एकात्मिक एकत्रित, ठीक आहे. समाकलित म्हणजे आता याला इंग्रजी शब्द जर आपण पाहिला तर याच्यामध्ये इंटिग्रेटेड दिसेल, लक्षात घ्या, ठीक आहे.
हा जो इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर हा जो प्रोग्राम आहे, ज्याला समाकलित किंवा एकत्रित म्हणा किंवा एकात्मिक म्हणा फलोद्यान विकास कार्यक्रम जो किंवा उपक्रम आहे, हा 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू केला गेलाय. हे दोन्ही विधाने जर आपण पाहिले तर हे बरोबर आहेत. आता यावरून आपल्याला काय हिंट भेटत आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. हिंट अशी भेटत आहे की आयोग आपल्याला असं सांगतंय की तुम्ही ज्या काही पंचवार्षिक योजना काळामध्ये प्रश्न विचारले गेले आहेत, लक्षात घ्या. प्रश्न हे म्हणजे पंचवार्षिक योजना काळामध्ये ज्या काही योजना राबविल्या गेलेल्या आहेत, लक्षात घ्या, त्या योजना ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. हा महत्वाचा मुद्दा यातून अधोरेखित होतोय, लक्षात घ्या. ठीक आहे. मग अशा स्वरूपाचा हा एकच प्रश्न दिसतोय का? नाही. तर पुढे भारत निर्माण योजनेवर प्रश्न आहे. तोही प्रश्न हेच सांगून जातो की आपल्याला काही शासकीय योजनांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, जो काही पंचवार्षिक योजना काळात महत्वाच्या ठरलेल्या आहेत. मग ते अशा कुठल्या योजना करायच्या? मग ऍग्रिकल्चर सेक्टरसाठी काय करण्यात आलंय का? MSME असेल, मग MSME साठी काही प्रयत्न झाले आहेत का? मग त्यासाठी काय महत्वाची, लक्षात घ्या, योजना तर अशा भरपूर असतात, पण महत्वाच्या हायलाइटेड ज्या खूपच चर्चेत राहिलेल्या आहेत, त्याच्यातून खूप काही आउटकम भेटलेलं आहे वगैरे वगैरे. सो अशा काही महत्वाच्या योजनांवर जर तुम्ही फोकस केला तर तुम्हाला येणाऱ्या काळात त्याचा फायदा होतो. ठीक आहे. सो दृष्टिकोन महत्वाचा आहे. एकदा जर आपल्याला विजन मिळालं की आपण पुढे ते जात असतो. हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. बाकी हे 2009-10 मध्ये नाहीये, हे 2007 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. हे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन आहे, लक्षात घ्या. तुम्हाला हे 2007 मध्ये सुरू झाले, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही याचा अभ्यास केलेला असणार आहात. NDC ची मीटिंग झाली होती, ही 53वी मीटिंग होती. कधी झाली? 29 मे 2007 ला. आणि या मीटिंगमध्ये त्यांनी ऑक्टोबर 2007 पासून या कार्यक्रमाची सुरुवात केली. हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. आता मुख्य मुद्दा म्हणजे की हे कशासाठी सुरू झालं होतं, की याच्यामध्ये काय कशाचं प्रोडक्शन वाढवायचं होतं, हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये 1, 2, 3 महत्वाचे मुद्दे होते. एक आहे राईस, दुसरा आहे व्हीट आणि तिसरा आहे पल्सेस. ठीक आहे. सो ह्या तीनही म्हणजे आपले तांदूळ आहे, गहू आहे आणि डाळी आहे, यांचं उत्पादन जे आहे ते अॅन्युअल प्रोडक्शन जे आहे ते वाढवायचं होतं. ते किती? मग 10 मिलियन टन वाढवा. कशाचं? राईसचं. व्हीट मिलियन टन म्हणजे व्हीटचं 8 मिलियन टन वाढवा. त्यानंतर डाळींचं उत्पादन 2 मिलियन टनने वाढवा. राईट. आणि हे कधीपर्यंत वाढवायचे? तर 11th प्लॅन जो आहे, म्हणजे 11वी पंचवार्षिक योजना जी आहे ती म्हणजे संपतपर्यंत, एंड ऑफ 11th प्लॅन. राईट. 11व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटापर्यंत तुम्हाला हे सगळं वाढवायचं आहे. आणि टोटल जर तुम्ही बघायला गेलात तर किती होत आहेत? 20 मिलियन टन हे प्रोडक्शन याचं वाढवायचं हे उद्दिष्ट होतं. ठीक आहे. तर या दृष्टिकोनातून नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन जे आहे ते सुरू करण्यात आलं. मग हे सगळं सक्सेस झालं का? तर हो, सक्सेस झालं. आणि म्हणूनच मग पुढे 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ते कंटिन्यू करण्यात आलं आणि ते आणखी त्याच्यामधलं प्रोडक्शन लिमिट जी आहे ती वाढवण्यात आली. मग त्याच्यामध्ये काय काय होतं? मग तेच होतं, फक्त एक मुद्दा याच्यामध्ये ऍड झाला, तो म्हणजे हे सिरियल्स. राईट. सो याला काय म्हणतो आपण? याला भरड धान्य म्हणा. राईट. हा शब्द मी आता वापरलाय. भरड धान्य हे याच्यामध्ये ऍड करण्यात आलं. बाकी हे जे आहे ना, म्हणजे राईस आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय की हे बघा, हे राईस जे आहे ना, हे 10 मिलियन टन पर्यंत वाढवायचं होतं. 8 मिलियन टन किंवा 8 मिलियन टन हे जे आहे ते गहू वाढवायचं होतं. राईट. 4 मिलियन टन जे आहे तुमचं पल्सेस वाढवायचे होते आणि 3 मिलियन टन जे आहे ते तुमचे भरड धान्य वाढवायचे होते. राईट. हे सगळं कधीपर्यंत? तर 12व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटापर्यंत तुम्हाला हे वाढवायचे आहेत. आणि हे सगळं नॅशनल फूड सिक्युरिटी मिशनचे हे टार्गेट आहेत. अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला मेन्समध्ये येऊ शकतो का? तर 100% लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे टार्गेट जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. पुढेही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट काय बघा, खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही? आता भारत निर्माण कार्यक्रम लक्षात घ्या, हे सुद्धा एक पंचवार्षिक योजना काळात सुरू केलेला प्रोग्राम आहे. तर यामुळे म्हणजे त्यांनी असं अचानक का बरं भारत निर्माणला उचलून टाकलं? तर पंचवार्षिक योजना काळातील महत्वाचे जे काही मुद्दे आहेत, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, शेतकरी विकासासाठी असेल, औद्योगिक विकासासाठी असेल, ग्रामीण पायाभूत सुविधा असेल, वुमन्सचं एम्पॉवरमेंट असेल, अशासाठी काही जर योजना राबवल्या गेलेल्या असतील, आणि राबवल्या गेलेल्या आहेत एवढ्या 12 पंचवार्षिक योजना काळात कितीतरी योजना आहेत, बरोबर आहे. त्यामुळे अशा पंचवार्षिक योजनांचा एक आढावा आपल्याला घेणं गरजेचं ठरतं. आणि ही ग्रामीण पायाभूत सुविधांमधली ही स्कीम आहे भारत निर्माण योजना. याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शाळा हे नाहीये, बाकी जलसिंचन, ग्रामीण विद्युतीकरण, ग्रामीण रस्ते आहेत. पाहूया आपण. बघा, हा जो भारत निर्माण फ्लॅगशिप प्रोग्राम जो आहे ना, त्याच्यामध्ये एक गोष्ट यांनी सांगितली की द 11th फायनान्स कमिशन, या 11व्या फायनान्स कमिशनने एक असं एक इंडेक्स तयार केला होता, इंडेक्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. राईट. हा इंडेक्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर तयार केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की इकॉनॉमिक, सोशल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर इंडिकेटर्स हे जे आहेत त्यामध्ये समाविष्ट केले. आता त्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, बँकिंग आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ट्रान्सपोर्ट आहे, कम्युनिकेशन आहे, हेल्थ आहे आणि सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन, असे काही 7 मुद्दे घेऊन त्यांनी अशा पद्धतीचा एक इंडेक्स तयार केला. आणि त्यांनी असं एक दाखवून दिलं की हा जो इंडेक्स आहे, लक्षात घ्या, इंडेक्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, ज्या राज्यांचा इंडेक्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर हाय आहे त्या देशामध्ये, त्या राज्यामध्ये हेडकाउंट रेशो जो आहे तो गरिबीचा तो कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ स्वाभाविक हेच आहे प्राथमिक दृष्टिकोनातून की
पायाभूत सुविधा जर ग्रामीण भागामध्ये चांगल्या उपलब्ध करून दिल्या तर गरिबी जी आहे ती थोडी का असे ना कमी होऊ शकते. त्याच्यामुळे त्यांचा संबंध जो आहे तो आपल्याला प्रथमदर्शनी दिसतो असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्या दृष्टिकोनातून हा मुद्दा जो आहे तो विचारात घेऊन ही जी आहे योजना जी आहे ती आपल्याला यामध्ये पाहता येते. बघा, ही जी भारत निर्माण योजना आहे ना ती 2005 मध्ये सुरू करण्यात आली. हा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला पुढे प्रश्न आला की कधी सुरू झाली, तर हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की याच्यामध्ये टाइम बाउंड प्लॅन दिलेला होता की ही जी भारत निर्माण योजना आहे त्याच्यामध्ये, आणि हा प्लॅन जो आहे तो 4 वर्षासाठीचा होता. लक्षात घ्या, 4 इयर पिरियडसाठीचा होता तो 2005 ते 9 या काळामध्ये. ठीक आहे. या प्लॅनचा फर्स्ट हाफ जो आहे तो 10व्या योजनेमध्ये राबवायचा आणि सेकंड हाफ जो आहे तो 11व्या योजनेमध्ये. लक्षात घ्या, फर्स्ट 2 इयर ऑफ द 11th प्लॅन, म्हणजे पहिले 2 वर्ष जे आहेत 11व्या योजनेचे त्या काळामध्ये ते तुम्हाला राबवायचे होते. सो अशा पद्धतीने हा भारत निर्माण कार्यक्रम जो आहे तो एक टाइम बाउंड प्लॅन जो आहे तो तयार करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये 6 कंपोनेंट होते. ते कुठले कुठले आहेत ते आपण याच्यामध्ये पाहूया. एक नंबर याच्यामध्ये आपल्याला प्रश्न जो आहे तो याच्यावरच विचारलेला आहे आत्ताचा. ओके. एक आहे इरिगेशन, नंबर 1. त्याच्याला आपण सिंचन म्हणूया. ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पेयजल म्हणूया. इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे वीज प्रोव्हाइड करणे घराघरापर्यंत, हा एक महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर रोड्स, लक्षात घ्या रोडची कनेक्टिव्हिटी असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर हाऊसिंग म्हणजे लोकांना चांगलं घर, पक्क घर जे आहे ते निर्माण करून द्यायचं. त्यानंतर रुरल टेलिफोनी, हा महत्वाचा आहे की दूरसंचार जी आहे ती सुविधा सुद्धा उपलब्ध करून द्यायची. सो अशा पद्धतीने इरिगेशन, ड्रिंकिंग वॉटर, इलेक्ट्रिफिकेशन, रोड, हाऊसिंग अँड रुरल टेलिफोनी हे जे आहेत याचे कंपोनेंट्स होते, याचे घटक होते. आणि प्रश्न जो आहे तो हाच विचारण्यात आलेला आहे की याच्यामध्ये काय घटक जे आहेत. एक इरिगेशन आहे, रुरल इलेक्ट्रिफिकेशन आहे, रुरल रोड्स आहेत, मग याच्यामध्ये स्कूल्स आहेत का, तर नाही आहेत. ठीक आहे. प्रश्न हाच विचारलेला होता. ओके. याच्यामध्ये काही टार्गेट्स ठेवण्यात आलेले होते जे पुढे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी किंवा इकडे आपल्या पायाभूत सुविधांमध्ये तुम्हाला एसटीए मेन्ससाठी पण हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. आता कंपोनेंट्स कुठले होते ते तर आपण पाहिले. तर मग काय करायचं, तर इरिगेशनमध्ये जवळपास तुम्ही 10 मिलियन हेक्टर जवळपास ॲडिशनल इरिगेशन कॅपॅसिटी जी आहे ती तुम्ही निर्माण करा. रोड्स असतील तर सर्व मोसमांमध्ये अशा पद्धतीने चांगले राहू शकतील अशा पद्धतीने म्हणजे जे रोड्स आहेत ते तुम्ही तयार करा. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग जे काही टेकडी एरिया असतील, ट्रायबल एरिया असतील, तिथपर्यंत सुद्धा रोड गेले पाहिजेत. इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर जवळपास 1,25,000 खेड्यांपर्यंत आणि 23 मिलियन हाऊसहोल्ड पर्यंत इलेक्ट्रिसिटी जी आहे ती प्रोव्हाइड केली गेली पाहिजे. हाऊसिंगच्या बाबतीत कन्स्ट्रक्ट 60 लाख जे घरं आहेत ते तुम्ही निर्माण करा. ड्रिंकिंग वॉटरच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर एक म्हणजे जो चांगला पुरवठा जो आहे, ड्रिंकिंग स्वच्छ पाणी पुरवठा जो आहे तो प्रोव्हाइड करायचा आणि त्याचा जो काही प्रॉब्लेम्स आहेत लक्षात घ्या ते ॲड्रेस झाले पाहिजेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये अधोरेखित करण्यात आलेला होता. त्यानंतर टेलिफोनीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर गावागावापर्यंत म्हणजे जवळपास 66,822 खेडी जे आहेत हे तुम्ही कनेक्ट करा एकमेकांसोबत. ठीक आहे. ते कधीपर्यंत, तर 2007 पर्यंत, बाय 2007 पर्यंत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने याचे काही टार्गेट्स जे आहेत त्यामध्ये ठेवण्यात आलेले होते. ठीक आहे. ओके. आतापर्यंत आपण काय पाहिलं तर 2020चे जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहिले आणि 2019चे प्रश्न आता याच्यामध्ये आपण पाहूया. ठीक आहे. बघा, 5 प्रश्न होते. 5 प्रश्न आपण सविस्तर एक्सप्लेन केलेत. आता पुढे आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 12-13 या काळामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर म्हणजे जीडीपीचा जो दर आहे तो कशा पद्धतीची प्रवृत्ती दर्शवतो, म्हणजे स्थिर आहे, वाढती आहे, घटती आहे की वरीलपैकी कोणतीही नाही. आपल्याला काय विचारले, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट विचारले. लक्षात घ्या, तर जीडीपी हा वाढताच दर्शवत आहे. लक्षात घ्या, फक्त इकॉनॉमीच्या बाबतीत ते कमी, म्हणजे याच्यामध्ये कशामध्ये ॲग्रिकल्चरच्या बाबतीत तो कमी झालेला आहे हे आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये. म्हणून मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल का, इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे. ओके. बघा, प्रश्न एक आहे मुद्रा योजनेचा. ठीक आहे. म्हणजे याला आपण इंडस्ट्री सेक्टर म्हणून संबोधूया. इंडस्ट्रीवर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित किंवा बिन नोंदणीकृत, याला सोप्या भाषेत नॉन कॉर्पोरेट म्हणायचं. ठीक आहे. तर हे किंवा आणि छोटे उद्योग जे आहेत या धंद्यांना वित्त पुरवठा करणे म्हणजे यांना फायनान्स करणं हे याचं एक उद्दिष्ट आहे, असं एक वाक्य आहे. दुसरं एक मिसिंग मिडल म्हणजे एक थोडी कन्सेप्ट आहे, हरवलेला मध्य म्हणायचं, की छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगत करण्याची प्रक्रिया जी आहे ती दुर्बळ असणे, म्हणजे ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही, ते वीक होतात. ठीक आहे. याला मिसिंग मिडल म्हणतात. हो, हे बरोबर आहे. ठीक आहे. हे कन्सेप्ट आधारित होता आणि एक जो आहे तो थोडासा उद्दिष्ट विचारलेत की त्यासाठी काय योजना जी आहे ती राबवली जाते, त्याचा उद्देश काय आहे. मी याच्यामध्ये तुम्हाला 2018चा एक प्रश्न यामध्ये दाखवला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा. हा संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईन चा प्रश्न आहे 19चा आणि हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा, मी यासाठी तुम्हाला सांगतो की मेन्सचे प्रश्न आपल्याला अभ्यासायला पाहिजेत, किमान आपल्या घटकाशी रिलेटेड प्रश्न तरी अभ्यास करायला पाहिजेत. सगळे नाही. सहकार जर आपल्याला प्रिलिम्समध्ये विचारलं जात नाही हे तुम्हालाही माहिती आहे, बरोबर आहे. मग सहकार सोडून द्या, परंतु बाकी जे काही विचार, इंडस्ट्री आहे,
त्यानंतर मग MSME आहे. सो हे घटक तर महत्वाचे आहेत ना, मग हे नक्की प्रश्न बघायला पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये प्रश्न होता बघा की प्रधानमंत्री मुद्रा योजना, आणि याच्यामध्ये उद्देश दिलेला होता की सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त पुरवठा करणे, रिफायनान्स करणे आणि त्याचा डेव्हलपमेंट करणे, विकास करणे. तर बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक म्हणजे हे जे आहे याची जोडी जी आहे ती अशी लागली असती. टू द पॉईंट. आता आपण याच्याकडे जाऊया. याच्यामध्ये काय आहे तर हो, ते हे दोन्ही उद्देश जे आहेत ते बरोबर आहेत. आपल्याला बरोबर काय आहे ते विचारलेलं आहे. म्हणजे मुद्रा योजनेचा उद्देश काय आहे आणि मिसिंग मिडल म्हणजे काय आहे, तर दोन्ही बरोबर आहेत. आता थोडं मुद्रा योजनेच्या संदर्भात काही गोष्टी समजून घेऊया. मुद्दा हा आहे की मुद्रा योजना जी आहे ना, ही काय आहे त्याचं पूर्ण रूप पण महत्वाचं आहे लक्षात घेणं. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड. ठीक आहे. सो मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट म्हणजे जे काही मायक्रो युनिट्स आहेत, राईट, ज्याला आपण काय म्हणतो सूक्ष्म उद्योग म्हणतो. ठीक आहे. यांचं डेव्हलपमेंट करायचं म्हणजे विकास करायचा. आणि रिफायनान्स एजन्सी हा शब्द महत्वाचा आहे. रिफायनान्स म्हणजे काय बघा, मुद्रा आहे ना स्वतः सिटीझनला कर्ज देत नाही. सिटीझनला कर्ज देणाऱ्या ज्या काही मग हे आहेत, जसं आता NBFCs असतील किंवा मग आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतील का NBFCs आहे, RRBA झाले, राईट, स्मॉल फायनान्स बँक्स असतील किंवा म्युच्युअल फायनान्शियल जे काय म्हणतात त्याला म्युच्युअल फंड इन्स्टिट्यूशन्स आहेत, राईट. सो हे सगळे जे आहेत यांना रिफायनान्स करण्याचं काम जे आहे ती मुद्रा बँक करते. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. सो यासाठी ही सुरू करण्यात आलेली आहे आणि ती आपल्या फायनान्स मिनिस्ट्रीनी 2016चं जे बजेट आहे या बजेटमध्ये हे अनाऊन्स केलेलं होतं मुद्रा योजना. ठीक आहे. ओके. आणि व्हाय मुद्रा हॅज बीन सेटअप. सो कशासाठी सेटअप करण्यात आलेला आहे की असा एक निष्कर्ष आहे की जवळपास 90% लक्षात घ्या, मोर दॅन 90% ऑफ दिस सेक्टर डज नॉट हॅव ऍक्सेस टू फॉर्मल सोर्स ऑफ फायनान्स. म्हणजे एक प्रकारचं फॉर्मल सोर्स म्हणजे काय, त्याला एक प्रकारचं म्हणजे संघटित क्षेत्रातून एक जे फायनान्स आहे ते भेटत नाही. म्हणजे अशा पद्धतीने मग सावकारांकडे वगैरे वगैरे असे लोक कर्ज घ्यावे लागतात. सो एक त्यांना फॉर्मल सोर्स जो आहे तो भेटायला पाहिजे. फॉर्मल सोर्समध्ये कसं असते, एवढा धोका नसते, राईट. त्यांचे रेट्स जे आहेत ते हायफाय नसतात, राईट. मान्य आहे की डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं करावं लागतं, परंतु त्यात धोका कमी असतो लक्षात घ्या, फॉर्मल सेक्टर म्हणून तो फॉर्मल सेक्टर जे आहेत म्हणजे फॉर्मल सोर्स जे आहेत याचे कर्जाचे ते वाढवणं गरजेचं आहे इकॉनॉमीसाठी. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी अशा पद्धतीच्या ज्या युनिट्सना, मायक्रो युनिट्सना फायनान्स मिळावं आणि या दृष्टिकोनातून ही जी योजना आहे ती हे करण्यात आलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कर्जाचं स्वरूप कसं आहे हेही पुढे विचारलं जाऊ शकतं. शिशु, किशोर आणि तरुण अशी 3 वर्गवारी यामध्ये केलेली आहे. जवळपास म्हणजे 10 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे याच्यामध्ये उपलब्ध करून दिलं जातं. शिशुमध्ये किती, जवळपास 50,000 पर्यंत आहे. किशोरमध्ये 50,000 ते 5 लाख रुपयापर्यंत आणि तरुणमध्ये किती 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंतचं कर्जाचं स्वरूप याच्यामध्ये आहे. ठीक आहे. ओके. पुढे जाऊया. आता एक प्रश्न पुन्हा डेबिट कार्डचा. तुम्हाला आठवत असेल, हा डेबिट कार्ड म्हटलं की हा शब्द तुम्हाला असं काय म्हणतात त्याला, कारण तुम्हाला 2020चा प्रश्न तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. आपण बँकिंग सेक्टरवर त्याच्यावर चर्चा केलेली आहे. बँकिंग सेक्टरमध्ये मुद्रा कार्ड हे जे आहे ना एक डेबिट कार्ड आहे आणि हे मुद्रा लोन अकाउंटवर इश्यू केलं जातं लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये याचा फायदा काय होतो, तर याचा फायदा ATM मधून कॅश काढायला वगैरे होऊ शकतो. हे पण याच्यामध्ये दिलेलं आहे आणि अशा स्वरूपाचं ते कार्ड असतं, रुपे डेबिट कार्ड म्हणून. ठीक आहे. हे डेबिट कार्ड लिहिलेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं बँकेचा लोगो असतो, इथं प्रधानमंत्री मुद्रा योजना असं लिहिलेलं असतं आणि बाकी ॲज युज्युअल सगळं जे आहे ते तसं आहे, पण डेबिट कार्ड दिलं जातं, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. आता एक महत्वाचं एक सर्क्युलर होतं बघा आत्मनिर्भर भारतच्या संदर्भात गव्हर्नमेंटचा. आता एक इकॉनॉमिकचं पॅकेज जे आहे या लॉकडाऊनच्या काळामध्ये जारी करण्यात आलं सरकारद्वारा. तर हे आत्मनिर्भर अभियान जे आहे, या आत्मनिर्भर अभियानामध्ये जे काही इकॉनॉमिक स्टिम्युलस पॅकेज जो आहे तो देण्यात आला, त्याच्यामध्ये 14 मे 2020ला घोषणा करण्यात आली की इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम जी आहे ती देण्यात येईल. म्हणजे मुद्रा शिशु लोनला. कोणाला? मुद्रा शिशु लोन. इथे प्रश्न एक्सपेक्टेड आहे की कोणासाठी आहे, तरुणसाठी आहे का वगैरे वगैरे, तर नाही, शिशुसाठी आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. याचा अर्थ काय, तर हे 12 महिन्यांसाठीचं जे काही कर्ज आहे त्याच्यावर 2% हे इंटरेस्ट सबवेन्शन जे आहेत, याचा अर्थ काय होईल की सरकार भरेल. ह्याचं जे व्याज आहे ना ते सरकार भरेल. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे एक इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आहे जी आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक भाग म्हणून सरकारद्वारा घोषणा करण्यात आलेली आहे. पुढे जर प्रश्न विचारला तर तोही महत्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. ठीक आहे. ओके. आता हे झाले 2019चे प्रश्न. आता आपण 2018च्या प्रश्नांकडे जाऊया. ठीक आहे. 18चे प्रश्न फॅक्च्युअल आहेत, फार काही म्हणजे याच्यात असं सखोल चर्चा करण्यासारखं नाहीये. भारताची पहिली पंचवार्षिक योजना म्हणजे कधी, तर 1951 ते 56 हा काळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बेसिक प्रश्न आहेत असे, म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगा पंचवार्षिक योजना असा काही उल्लेख केलाय का त्यांनी, नाही केलाय सिलेबसमध्ये, परंतु पंचवार्षिक योजनावर प्रश्न विचारतात म्हणून पंचवार्षिक योजनांचे बेसिक भाग, इव्हन पंचवार्षिक योजनांमध्ये काही योजना झाल्या तेही विचारतात, म्हणून आपल्याला ते नीट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आहेत?
आता काय उद्दिष्ट असणार आहेत? शेतीच्या उत्पादनात वाढ करा, प्रोडक्शन वाढवा, बरोबर आहे. त्याच्यानंतर रोजगार संधीमध्ये वाढ करा, हो, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज द्या. मग त्यासाठी पूरक उद्योग जे आहेत, शेतीपूरक उद्योग याचा विकास करा. त्याच्यानंतर ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करा, हो, विषमता कमी करायचीच आहे आणि म्हणून त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू करा, म्हणजे केले जात आहेत आणि हे नियोजनाची उद्दिष्ट आहेत, बरोबर आहे, वरीलपैकी सर्व. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठल्या पुस्तकात शोधायला मिळेल का? तसं नाही. आपल्याला थोडंसं एक लॉजिक लावायचं आहे की काय होऊ शकतं, एखाद्याचा विकास कसा होऊ शकतो, तर त्याला एक ऑटोनॉमी द्या, बरोबर की नाही, त्याला स्वायत्तता द्या, बरोबर आहे की नाही. तर मग हे स्वायत्तता दिल्यानंतर एक विकासाला चालना मिळू शकते. रिडक्शन ऑफ ब्युरोक्रॅटिक अँड पॉलिटिकल कंट्रोल, म्हणजे तुम्ही ब्युरोक्रॅटिक आणि पॉलिटिकल कंट्रोल कमी करा, हो, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही फाईलवर फाईल, मग ही फाईल घेऊन या, हे डॉक्युमेंट्स घेऊन या, हे सगळं करा, याच्याने काही विकास होणार आहे का उद्योगांचा? नाही. म्हणून हे सगळं बरोबर आहे, हे कमी करायला पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर काय आहे की इन्फ्यूज प्रायव्हेट कल्चर इन PSE, म्हणजे काय, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसमध्ये तुम्ही काय करा, सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृती सुरू करा. खाजगी संस्कृती याचा प्रायव्हेट कल्चरमध्ये कसं असतं तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या. एखादी प्रायव्हेट कंपनी आहे ना, त्याच्यामध्ये टार्गेट बेस्ड काम असतं, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये गोल जे असतात ना ते अचीव्ह करावे लागतात आणि त्याच्यानुसार, म्हणजे इथे कसं आपल्या पब्लिक सेक्टरमध्ये काय होतं, एक सरकारी नोकरी आहे, बरोबर आहे की नाही. सरकारी नोकरी म्हणल्यावर थोडासा ढिसाळ कारभार असतो, पण इथे तसं नाही. आणि खाजगी संस्कृती फक्त एवढ्याच टार्गेट पुरतं मर्यादित नाहीये, लक्षात घ्या. मी फक्त एक उदाहरण सांगितलं तुम्हाला, ही मोठी कन्सेप्ट आहे. आज पब्लिक सेक्टर बँक बघा किंवा प्रायव्हेट सेक्टर बँक बघा, प्रायव्हेट सेक्टर बँक जे आहे ते आपल्याला बहुतांश यशस्वी दिसतात. यामागचं हेच कारण आहे की तिथे एक वेगळ्या पद्धतीचं कल्चर जे आहे ते आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला काय म्हणायचंय. सो पुढे जाऊया आता. नियोजनानंतरच्या टप्प्यामध्ये, म्हणजे 1981 ते 12चा काळ जर आपण पकडला, तर सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर, ठीक आहे, मी पुन्हा आता GDP हा शब्द उल्लेख करत नाही, परंतु ते स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर जो आहे तो जवळपास किती, 5.9% होता. 1950-51 ते 13-14 या काळामध्ये एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा, लक्षात घ्या, शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो, स्थिर आहे का, वाढता आहे का, तटस्थ आहे का, तर घटता दर्शवतो, ठीक आहे. बाकी ॲज कम्पेअर टू जर आपण इकडे बघायला गेलं, सेवा आहे, इकडे उद्योग आहे, हे वाढताना दिसून येतात, परंतु इकडे आपल्याला घटताना दिसून येतो, ठीक आहे. 2017 मध्ये एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता की 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला, यामागचं प्रमुख कारण काय? तसं तर सेवा क्षेत्राचा समावेश आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, पण प्रश्न आलाय म्हणून थोडं इंडस्ट्री सेक्टरच्या बाबतीत पण विचार करा. परंतु याच्यामध्ये कसं आहे की प्रश्न 9व्या पंचवार्षिक योजनेला घेऊन त्यांनी विचारलाय, त्याच्यामुळे प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करत असताना उत्तर काय आहे, तर शासनाकडून वेतनात वाढ करण्यात आली होती म्हणून. परंतु मुद्दा काय आहे की 9व्या पंचवार्षिक योजना असेल किंवा कुठली पंचवार्षिक योजना असेल, त्यामध्ये ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टरचा काय म्हणजे वाटा राहिलेला आहे किंवा त्यावर काय फोकस करण्यात आलेला होतं किंवा त्या सेक्टरची ग्रोथ व्हावी याच्यासाठी काही योजना आणण्यात आल्या होत्या का. सो असा एनालिटिकल अप्रोच जो आहे तो ठेवणं आवश्यक राहणार आहे. सो आय होप की ही सिरीज तुम्हाला नक्की आवडत असेल आणि नक्की लक्षात घ्या, व्हिडिओ तर आपण बघतो परंतु एक लाईक करायला नक्की विसरू नका, जेणेकरून आम्हाला पण प्रोत्साहन मिळेल की चला विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत आहे, आणि आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांना सांगा, आणि अशा पद्धतीने आपण सगळे या न्यू इंडिया करिअर फोरमशी जोडले जाऊ. धन्यवाद.